श्री स्वामी समर्थ श्री हृदय दत्त. माझ्या चॅनलमध्ये मी आपल्या सगळ्यांचे मनापासून खूप खूप स्वागत करते आहे. उद्या आषाढी अमावस्या आहे. या अमावस्येला आपण दीपपूजन तर करणारच आहोत, पण अजून कोणती सेवा करायची आहे त्याची माहिती मी आज तुम्हाला माझ्या व्हिडिओमध्ये देणार आहे. अमावस्या प्रारंभ दिनांक 11/8/2026, वार मंगळवार, वेळ उत्तर रात्री 1:54 चालू होत आहे व दर्श अमावस्या समाप्ती दिनांक 12/8/2026, वार बुधवार, वेळ समाप्ती रात्री 11:07 समाप्त होत आहे. या दिवशी मग काय विशेष सेवा करायची आहे आपल्याला, तर या दिवशी घराचा उंबरठा आपल्याला हळदीने सारवून घ्यायचा आहे. त्यानंतर आपण जे घर पुसतो त्या पाण्यामध्ये आपण मीठ, हळद, गोमूत्र, लिंबू टाकून घर पुसून घ्यावयाचे आहे. आणि आपल्या घरामध्ये जे काही वाहने असतील, यंत्र असतील, ते सर्व स्वच्छ करून घ्यायचे आणि आपण त्यावरून 7 वेळा नारळाचा उतारा करून ते नारळ फेकून द्यायचे आहे. त्यानंतर अमावस्येला कोणती विशेष सेवा अजून केली जाते, तर सकाळी पंचगव्य संपूर्ण शरीराला लावायचे आहे. त्यानंतर अंघोळ करताना गायत्री मंत्र किंवा महामृत्युंजय मंत्र म्हणत अंघोळ करायचे आहे. आणि आपल्याला जर जमत असेल, शक्य असेल तर नदी तीरावर किंवा तीर्थक्षेत्री संपूर्ण अंगाला पंचगव्य लावून स्नान करायचे आहे. असे केल्यास अतिउत्तम सेवा मानली जाते. पंचगव्य जर तुम्ही अंगाला लावले तर मग साबण लावायची काहीच गरज नाही. तसंच आपल्या घराच्या व आपल्या सुरक्षिततेसाठी आपल्या उजव्या हातात पिवळी मोहरी घेऊन 11 वेळा कालभैरव अष्टक व 11 वेळा वेदोक्त वल्गा सूक्त म्हणून घरात सर्वत्र टाकल्याने घरातील वाईट शक्ती, करणी, भानामती व इतर सर्व बाधेपासून आपले आणि आपल्या घराचे संरक्षण होत असते. त्याचप्रमाणे अमावस्येच्या दिवशी आपल्या घराजवळ ज्या काही देवी देवता आहेत त्यांचा आपण केंद्रात म्हणा किंवा साती यात्रेला म्हणा किंवा आजूबाजूचे जे काही मंदिरं असतील तिथे आपण हार, नारळ आणि खडीसाखर देऊन त्यांचा मान ठेवायचा, त्यांचा सन्मान करायचा आहे. तसंच अमावस्येच्या दिवशी जर घरामध्ये आजारी व्यक्ती असेल तर त्या आजारी व्यक्तींचा, घराचा आणि जर दुकान असेल आपलं तर दुकानाचा नारळ घेऊन त्यावर कोरड्या शेंदुराने त्रिशूळ काढून नारळ उतारा करायचा आहे. आपल्या घरातील, ऑफिसमधील, दुकानातील जाळे काढायचे आहे आणि जेवढी होईल तेवढी साफसफाई करायची आहे. आणि त्यानंतर बादलीमध्ये पाणी घ्यायचे आहे. त्याच्यात थोडे जाड मीठ, थोडी हळद, थोडा लिंबू, गोमूत्र, थोडं पंचगव्य टाकायचं आहे आणि घर एकदम स्वच्छ पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपला जो घराचा उंबरठा असतो तो हळद आणि गोमूत्र दोघं एकत्र करून पुसून घ्यायचं आहे. त्यानंतर आपले जे वाहन असते ते स्वच्छ धुवून त्यावरून नारळ उतारा हा 7 वेळा श्री स्वामी समर्थ म्हणून करायचा आहे. उतारा करताना वाहन हे जागेवर चालू ठेवावे व नारळ जमिनीवर फोडून हातपाय धुवून श्री स्वामी समर्थ महाराजांना मुजरा करायचा आहे. आणि आपल्याकडे ज्या पांढऱ्या मोहरी असतील त्याच्यावर 11 वेळेस वल्गा सूक्त म्हणायचं आणि त्या पिवळ्या कपड्याच्या पिशवीत ठेवून पिवळ्या धाग्याने शिवून गाडीच्या इंजिनच्या आत तारेने अडकून ठेवावे व वाहनास केसारी बांधायची आहे. ही केसारी हे सर्व वस्तू तुम्हाला केंद्रात मिळतील. तसंच घर, दुकान, ऑफिस, कारखाना, वाहन यांना असोला नारळ, गोरक्ष चिंच किंवा कोहळा बांधायचा आहे. अमावस्येला असोला नारळ, कोहळे किंवा गोरक्ष चिंच आणून त्यावर कोणती सेवा घ्यायची, तर ती पुढील प्रमाणे आहे. श्री स्वामी समर्थ 1 माळ, श्री दत्त महाराजांच्या बीजमंत्र 1 माळ, शाबरी मंत्र 1 माळ,
नवनाथ मंत्र 11 वेळा, कालभैरव अष्टक 11 वेळा, वल्गा सुक्त 11 वेळा अशी संपूर्ण सेवा घ्यायची आहे. गोरक्ष चिंच, असोला नारळ किंवा कोहळे लाल कपड्यात संरक्षण पुडीसहित बांधावे. जर अगोदर जे बांधले असेल तर ते वाहत्या पाण्यात किंवा कचरा कुंडीत सोडावे. असोला नारळ किंवा कोहळा टांगल्यानंतर ते खराब होतो किंवा त्यातून पाणी गळते, तेव्हा ते काढून कचऱ्यात टाकून द्यायचे. त्या पुढील शनिवारी पुन्हा नवीन कोहळा, असोला नारळ आणून लावायचे व नेहमी सूर्यास्त झाल्यानंतरच हा उपाय करायचा आहे. आता हिरण्यदान करायचे कसे? ज्याचे वडील नाही त्यांनीच करायचे आहे. अमावस्येच्या दिवशी 12 ते 12:30 वाजता दरम्यान जानवे जोड, 1.25 पावशर पेढे, 11 रुपया दक्षिणा या 3 वस्तू ब्राह्मणास दान द्यायच्या आहे आणि प्रसादास म्हणून पेढा परत केल्यास तो खायचा नाही. घरात शांतता राहण्यासाठी 1 नारळ पूर्ण सोलून देवाजवळ ठेवायचे आहे. शेंडी देवाजवळ करावी व रोज सकाळ संध्याकाळ त्यावर एकानंतर एक असे 7 कापूर जाळायचे. कापूर जळत असताना श्री स्वामी समर्थ मंत्र, गायत्री मंत्र जप करायचा. दर पौर्णिमा व अमावस्येला नारळ बदलून घ्यायचा आहे. जुना नारळाचा प्रसाद घरात खायचा आणि नारळ जर खराब निघाले तर त्याचे विसर्जन करून घ्यायचे आहे. शक्यतो अमावस्येच्या दिवशी परान्न घेऊ नये. अशा प्रकारची ही सेवा आपण अमावस्येला म्हणजे जी उद्या आहे त्या अमावस्येला ही सर्व सेवा आपण करू शकतो. त्याचप्रमाणे उद्या दिव्यांची पण आपण सेवा करायची आहे. सर्व दिवे स्वच्छ धुवून घ्यायचे आहे, त्यांची पूजा करायची आहे. हळद, कुंकू, अक्षदा, फुले वाहून सर्व दिव्यांची पूजा करायची आहे. आणि माझा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर केलेला आहे, तो पण नक्की बघावा. श्री स्वामी समर्थ. माझी माहिती तुम्हाला जर आवडली असेल तर माझ्या चॅनलला शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राईब करा.